नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण साबुदाणा वडे करायला घेतो त्यावेळेस ते एखाद्या वेळेस तेलामध्ये फुटतात, कारण त्या वड्यांचं छान असं बाइंडिंग झालेलं नसतं किंवा वडे छान करता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं हे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. साबुदाणा तेलामध्ये फुटू नये किंवा त्याचं बाइंडिंग छान व्हावं किंवा ते वरून क्रिस्पी व्हावेत म्हणून काय करायचं अगदी डिटेलमध्ये रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर साबुदाणा बरोबर खाण्यासाठी दही चटणी कशी तयार करायची, त्यामध्ये काय घालायचं, कोणते पदार्थ घालायचे, चविष्ट अशी चटणी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. त्याचबरोबर हे वडे आपण जेव्हा करतो यामध्ये जेव्हा आपण मिरची घालतो त्यावेळेस मिरची आपण जेव्हा मिक्सरवरती बारीक करतो त्यावेळेस ती थोडीशी काळपट पडते किंवा नंतर त्याचा वास यायला लागतो. तर ते टाळण्यासाठी काय करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याचे वडे करण्यासाठी इथे मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. बिना भिजलेला 1 वाटी मी भिजत घातला. 4-5 तास मी छान भिजवून घेतलाय. अगदी मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं जास्तीच पाणी ठेवून हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. 4 ते 5 तासामध्ये छान भिजला जातो. 2 मीडियम साईजची बटाटी शिजवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, चवीनुसार हिरवी मिरची आणि थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर या वड्यामध्ये मी भाजून मिरचीचा ठेचा करून घालणार आहे. याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चीच मिरची मिक्सरवरती बारीक करतो आणि ती घालते त्यावेळेस त्या मिरचीचा रंग थोडासा काळपट दिसतो आणि खाताना सुद्धा थोडासा मिरचीचा वास येतो. तर ते टाळण्यासाठी आपल्याला ही मिरची अगोदर भाजून घ्यायची आहे. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण ह्या मिरच्या घालूयात. तर याच्यावरून आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचंय म्हणजे मिरची चांगली भाजते आणि लवकर भाजते. असं एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तहू बाजूने ही मिरची छान भाजली जाते. मिरची आपली चांगली भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि या मिरच्या थोड्याशा थंड करून घेऊन मिक्सरवरती याचा ठेचा करून घेऊया. मिरच्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण हा साबुदाणा थोडासा मिक्सरवरती फिरवून घेऊयात. म्हणजेच आपल्याला खूप बारीक करायचं नाही, तर अगदी थोडासा अरळ बोबडा असा हा साबुदाणा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगते. अगोदर आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तर खूप जास्त बारीक करू नका, अगदी हलका हलका बंद चालू करत आपल्याला मिक्सरवरती हा साबुदाणा थोडासा वाटून घ्यायचा आहे. साबुदाणा आपला बारीक करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने आपल्याला थोडासा अरळ बोबडा साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही. आणि इथे मी हा ठेचा करून घेतलेला आहे. हा ठेचा सुद्धा खूप जास्त याची पेस्ट करायची नाही, तर हा हलकासा वाटून घ्यायचा आहे. त्यातलं तुम्हाला जेवढं तिखट आवडतात वडे त्यानुसार तुम्ही घाला. तर मी भरपूर असे झणझणीत वडे करते. यातला थोडासा ठेचा आपण दही करण्यासाठी किंवा दही चटणी करण्यासाठी ठेवणार आहोत. तर यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि शिजलेला बटाटा. तर हा बटाटा छान हाताने असा मॅश करून घालायचा आहे. यामध्ये गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर शिजलेला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही खिसून बटाटा यामध्ये घातला तरीही चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे.
इथे आपला हा साबुदाण्याचा एक गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. छान असं एकजीव हे पीठ तयार झालंय. तर हे साबुदाणा बारीक करून घेण्याचं कारण इथे मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा हे पीठ मळून घेतो किंवा साबुदाणा आणि बटाटा मळून घेतो त्यावेळेस ते अजिबात तुटक होत नाही, एकजीव गोळा तयार होतो आणि त्यामुळे आपले वडे सुद्धा एकदम मस्त होतात आणि तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत. तर तेलामध्ये फुटू नये म्हणून आणि वडे छान व्हावेत म्हणून मी आज थोडासा साबुदाणा मिक्सर वरती बारीक करून घेतलाय. नेहमी आपण काय करतो की थोडस हाताने चुरून साबुदाणा घेतो, त्याला पाणी लावतो. तर यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, साबुदाणाच फक्त थोडासा मिक्सर वरती फिरवून घेतलेला आहे. तर आता आपण याचे वडे तयार करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता. एकदम मस्त वडे तयार होतात, खमंग आणि खुसखुशीत असे वडे तयार होतात. हे पहा, तुम्ही पाहू शकता वडा करायला सुद्धा किती हलकं जाते. तर अशा पद्धतीने थोडासा चपटा वडा, जसं की आपण पॅटीस करतो अगदी तसंच वडा आपल्याला करून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. खूप जास्त हे पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल. व्यवस्थित आता हे आपले छान वडे तयार झालेले आहेत. सगळे वडे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊया, पण त्या अगोदर आपण दही चटणी कशी तयार करायची ते पाहूया. इथे मी दही घेतलेलं आहे 1 वाटी. यामध्ये थोडस शेंगदाण्याचं जाडसर कूट, थोडीशी साखर, मीठ आणि हा मिरचीचा ठेचा. तर सुरुवातीला आपण हा मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया किंवा चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. थोडस तिखट असलं की चवीला हे वडे, दही वडे खूप छान लागतात. त्यासाठी मी भरपूर मिरची घातली, थोडस शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त असं झणझणीत आपली ही दही चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. तर त्यामध्ये मसाले नसतात, अशी मिरची पावडर असते तर ती घालायची, म्हणजे उपवासाला चालते. जर तुमच्याकडे जिरं उपवासाला खात असतील तर तुम्ही या चटणीमध्ये थोडस जिरं मिरची बारीक करताना घातलं तरीही चालेल. बघा तुम्ही पाहू शकताय मस्त अशी झटपट आपली दही चटणी तयार झालेली आहे. ही दही चटणी वड्याबरोबर खूप मस्त लागते, अगदी सुंदर अशी चटणी तयार होते. तर ज्या पूर्वीच्या बायका आहेत त्यांना जास्तीत जास्त मिरचीचे पदार्थ खूप आवडतात. खास करून माझ्या सासूबाई अजिबात चटणी म्हणजेच मिरची पावडर, लाल मिरची पावडर खात नाहीत. तर त्यांना नेहमी जेव्हा उपवासाचा पदार्थ करायचा असतो त्यावेळेस मिरची अशी भाजून यामध्ये घातलेली आवडते. त्यामुळे मिरचीचा वास येत नाही आणि चवीला सुद्धा भाजून घातलेली मिरची खूप मस्त लागते. तर खास त्यांच्यासाठी सुद्धा मी नेहमीच असे मिरची भाजून याचा ठेचा तयार करते आणि उपवासाच्या पदार्थाला वापरते, त्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीनच मस्त होते. आता आपण ही चटणी बाजूला ठेवूया आणि वडे तळून घेऊया. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे वडे सोडूयात. आणि मीडियम गॅसवरती मस्त खरपूस असे वडे हे तळून घेऊया. एका बाजूने छान तळले की दुसऱ्या बाजूने हे पलटून घ्यायचे आहेत. छान खरपूस रंग आला की मस्त खमंग लागतात. वड्यांना आपल्या मस्त रंग आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय तेलावरती वडे तरंगतायत, याचा अर्थ हे वडे आपले आतपर्यंत छान तळलेले आहेत. तर अशा पद्धतीने मस्त वडे तळून घ्यायचे आहेत. तर आपण हे काढून घेऊयात आणि बाकीचे वडे सुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊयात. साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. वडे एकदम मस्त होतात, खमंग होतात, खुसखुशीत होतात, आतून एकदम खुसखुशीत होतात. त्याचबरोबर तेलामध्ये अजिबात फुटलेले नाहीत. त्याचबरोबर हे वडे तुम्ही पाहू शकताय तेलकट अजिबात झालेले नाहीत.
जवळून तुम्हाला दाखवते मी. अजिबात हे वडे जास्त तेलकट होत नाहीत, कारण बऱ्याच वेळा काय होतं की बटाटा असला की साबुदाण्याचे वडे तेलकट होतात. तर हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि वरून एकदम कुरकुरीत होतात, खमंग होतात. तर ही पद्धत वापरून नक्की पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. त्याचबरोबर इथे आपली दही चटणी सुद्धा तयार झालेली आहे. करायची अगदी सोपी आहे, पण चवीला भन्नाट लागते. या पद्धतीने नक्की करून पहा. आषाढी एकादशी निमित्तची ही साबुदाणा वडे व दही चटणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.